मराठी भाषा ही आईसारखी असते. ती कायम आपल्यासोबत असते. जीवन जगत असताना आयुष्यात प्रेम महत्त्वाचे असते. प्रेमाशिवाय मनुष्य जीवन जगू शकत नाही. आपले वैचारिक जडणघडण होण्यासाठी पुस्तके वाचावी लागतात. वाचनाने आपल्याला पुढचे मार्ग सापडतात आणि चालू घडामोडीचे ज्ञान होते. आपल्या साहित्य व भाषेबद्दल गोडवा असले पाहिजे. तो गोडवा वाचनाने येतो. वाचन केल्याने आपली विचारसरणी तयार होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध ब्लॉगर व साहित्यिक समीर गायकवाड यांनी केले. हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर आणि प्रिसिजन वाचन अभियान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सत्यजित शहा होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रिसिजन फाउंडेशन सोलापूरच्या अध्यक्षा डॉक्टर सुवासिनी शहा उपस्थित होत्या. व्यासपीठावर प्राध्यापक डॉक्टर सी. सुनील इंगळे, प्राध्यापक कॅप्टन संदीप पाटील, प्राध्यापक देवसाळे अजित, मराठी वाङ्मय मंडळाचे विद्यार्थी अध्यक्षा कुमारी श्रावणी घाणेकर उपस्थित होते. यावेळी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुवासिनी शहा म्हणाल्या, विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवून वाचन वाढवावे. वाचनाने जगातील ज्ञान मिळते. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी वाचन अतिशय महत्त्वाचे आहे. मराठी भाषा जपली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांना वाचनाकडे वळवून वाचन वाढवावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हिरा भित्तीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी म्हणून प्रिसिजन वाचन अभियान अंतर्गत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सर्जन प्रोक्टोलॉजिस्ट डॉक्टर स्मिता उदय वैद्य यांच्याकडून पुस्तके विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात देण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर सत्यजित शहा म्हणाले, महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विद्यार्थी पालकांसाठी पुस्तके उपलब्ध आहेत. याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाची सुरुवात कुमारी धनश्री कोल्हापुरे हिने सादर केलेल्या महाराष्ट्रीय नृत्य आविष्काराने झाली. प्रास्ताविक प्राध्यापक अजित देवसाळे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय चिरंजीव सुजल चौंडे, कुमारी श्रुती चडचण यांनी करून दिला. सूत्रसंचालन कुमारी आरती टिळे आणि कुमारी कोमल चव्हाण यांनी केले. शेवटी कुमारी श्रुती चडचण यांनी आभार मानून कुमारी मिताली कुलकर्णी व कुमारी संस्कृती शिंदे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी प्रिसिजन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, प्रिसिजन वाचन अभियान दूत श्रीधर खेडगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.